नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 10 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण फेब्रुवारी महिन्याचं मासिक जे आहे ते आणलेलं आहे, ते तुम्हाला अभ्यास मित्रच्या ऍप्लिकेशनवर मिळून जाईल. जानेवारीचं पण मासिक तुम्हाला त्यासोबत मिळून जाईल. बघा, पहिला क्वेश्चन, वन्यजीव संवर्धनासाठी प्रतिष्ठित एस्मंड बी मार्टिन 2026 पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला? तर एस्मंड बी मार्टिन पुरस्कार 2026 मध्ये जिंकलेला आहे डॉक्टर कृती कारंथ यांनी. तर डॉक्टर कृती कारंथ यांनी सेंटर फॉर वाईल्ड लाईफ स्टडीजच्या सीईओ आहे. तर यांनी लंडन मधील रॉयल जिओग्राफिकल सोसायटीकडून प्रतिष्ठित संवर्धन पुरस्कार जिंकलेला आहे. पुरस्काराचं नाव आहे मित्रांनो एस्मंड बी मार्टिन पुरस्कार. तर एस्मंड बी मार्टिन पुरस्कार लक्षात ठेवायचा आहे. कोणी जिंकलेला आहे? तर कृती कारंथ यांनी जिंकलेला आहे. हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहे. सेंटर फॉर वाईल्ड लाईफ स्टडीजच्या सीईओ आहे. जगाच्या परिसंस्थेबद्दल मानवी समजुतीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल बेंगलोर स्थित कृती के कारंथ यांना 2026 एस्मंड बी मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी पुरस्काराचे संयुक्त विजेतेपद जे आहे ते मिळालेलं आहे. पुढे जाऊया. 2025-26 मधील महत्वाचे पुरस्कार जे आहे ते आपण बघूया. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? ग्रासा मिशेल. दलाई लामा मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा या अल्बम साठी पहिला ग्रॅमी पुरस्कार कुणाला मिळालेला आहे? दलाई लामा यांना. क्रेफोर्ड पारितोषिक कुणाला मिळालं? 2026 वीरभद्र रामनाथन यांना. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 मध्ये वैयक्तिक श्रेणीमध्ये सीता अशोक शेळके यांना मिळाला. 2026 प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोणत्या राज्याच्या झाकीला प्रथम पुरस्कार मिळाला? महाराष्ट्र राज्याच्या झाकीला मिळाला. भारताचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र कोणाला मिळाला? शुभांशु शुक्ला. जागतिक शिक्षक पुरस्कार रुबल नाग यांना मिळाला. लोकसभा खासदार शशी थरूर यांना कोणत्या विद्यापीठाने मानद डॉक्टरेट ऑफ लेटर्स डिलीट ही पदवी प्रदान केली आहे? तर सेंट झेवियर विद्यापीठ कोलकाता. बेलिंडा क्लार्क पुरस्कार 2025-26 कोणाला मिळाला? अॅनाबेल सदरलँड. बीबीसी इंडिया स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2025 पुरस्कार कोणाला मिळाला? स्मृती मानधना. इस्रायलचा सर्वोच्च संसदीय सन्मान स्पीकर ऑफ द नेसेट मेडल कोणाला मिळालं? मोदीजींना. आणि प्रतिष्ठित चांग फ्रेडरेल मानवतावादी पुरस्कार 2026 कोणाला मिळाला? तर डॉक्टर आर व्यंकटेश आणि डॉक्टर हरिप्रिया अरविंद यांना. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या देशाने भारत, ग्रीस, सायप्रस, अरब आणि आफ्रिकन राष्ट्रासह षटकोन अलायन्स म्हणजेच हेक्झागोनियल अलायन्स नावाच्या नवीन धोरणात्मक सुरक्षा युतीची घोषणा केली? तर बघा मित्रांनो, इस्रायलने एक नवीन युतीची घोषणा केलेली आहे, ज्यामध्ये भारत, ग्रीस, सायप्रस, काही अरब देश असतील आणि त्याचबरोबर काही आफ्रिकन देश सुद्धा असणार आहे. तर इस्रायलने एक नवीन अलायन्स जे आहे, हेक्झागोन अलायन्स जी आहे ती सुरू केलेली आहे. षटकोन अलायन्स जी आहे ती सुरू केलेली आहे. यामध्ये भारत जो आहे तो एक मध्यवर्ती आधारस्तंभ आहे. तर इस्रायल, ग्रीस, सायप्रस हे इतर सदस्य आहेत. याशिवाय अरब, आफ्रिकन आणि आशियाई देश सुद्धा असतील, इथिओपिया, यूएई याप्रमाणे. प्रस्तावित युतीचा मुख्य भर जो आहे तो सहभागी देशाचं संरक्षण करणं, गुप्तचर माहितीचे सामायिकरण करणं, तंत्रज्ञान मुत्सद्देगिरी, सुरक्षा समन्वय या क्षेत्रात धोरणात्मक सहकार्य साधणं, तर हे असणार आहे. पुढे जाऊया मित्रांनो. तिसरा प्रश्न आहे, भारतातील पहिलं नदीवरील दीपगृह कोणत्या नदीवर बांधले जात आहे? तर लाईट टॉवर जे आहे ते एका नदीवर बांधलं जात आहे. लाईट टॉवर आपण जर बघितलं तर आजूबाजूच्या प्रदेशावर देखरेख ठेवण्यासाठी तयार केलं जातं. मग हे ब्रह्मपुत्रा नदीवर तयार केलं जात आहे. तर केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ब्रह्मपुत्रा नदीवर भारतातील पहिल्या नदी आधारित लाईट टॉवरची पायाभरणी केली. या प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय जलमार्ग 2 वर पांडू, बोगीबील, सिलघाट आणि विश्वनाथ घाट इथे 4 आधुनिक नदी आधारित दीपगृह स्थापित केले जाईल. त्याचा मुख्य उद्देश नदीच्या उथळ भागातून धोकादायक वळणावरून आणि धुक्यात जहाजे, बोटींना सुरक्षितपणे मार्गदर्शन करणं हा आहे. चौथा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 कधी साजरा केला गेला? असा असायला पाहिजे, कारण आंतरराष्ट्रीय महिला दिन काल 8 मार्च रोजी परवा 8 मार्च रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे. 1977 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी याची अधिकृतपणे घोषणा केली होती. हा दिवस जगभरातील महिलांनी दिलेल्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदानावर प्रकाश टाकतो.
आपण जर बघितलं तर या वर्षीची थीम काय होती तर हे आपण बघूया. राईट्स, जस्टिस, ऍक्शन फॉर ऑल वुमन अँड गर्ल्स अशी या वर्षीची थीम होती. थीम ऑफ UN वुमन, राईट्स, जस्टिस, ऍक्शन फॉर ऑल वुमन अँड गर्ल्स. तर ही थीम लक्षात ठेवा. महत्वाचे दिवस आणि त्याच्या थीम बघा. जागतिक रेडिओ दिन कधी असतो? 13 फेब्रुवारी. थीम आहे रेडिओ अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन कधी असतो? 15 फेब्रुवारी. थीम आहे डेमॉन्स्ट्रेटिंग इम्पॅक्ट फॉर चॅलेंज टू चेंज. जागतिक पेंगोलिन दिन 2026 कधी असतो? 21 फेब्रुवारी. थीम आहे पेंगोलिन गार्डियन इन ऍक्शन. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी असतो? 21 फेब्रुवारी. थीम आहे युथ व्हॉइस मल्टी लिंग्वॅलिझम. पुढे जाऊया. जागतिक एनजीओ दिन 2026 कधी असतो? 27 फेब्रुवारी. थीम आहे रिस्टोरिंग डिग्निटी थ्रू इन्क्लुजन. पुढे जाऊया. राष्ट्रीय विज्ञान दिन 2026 कधी असतो? 28 फेब्रुवारी. थीम आहे वुमन इन सायन्स कॅटलायझिंग विकसित भारत. पुढे जाऊया. जागतिक वन्यजीव दिन 2026 कधी असतो? तर 3 मार्च. थीम आहे मित्रांनो मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स कन्झर्विंग हेल्थ हेरिटेज अँड लाईव्हलीहूड. आणि 8वा राष्ट्रीय सार्वजनिक औषध दिन 2026 कधी असतो? तर 7 मार्च. आपण जर बघितलं तर जन औषधी, सस्ती बी और भरोसेमंद बी. तर अशा प्रकारची याची थीम होती. तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील आपण इथं काही महत्वाचे दिवस आणि त्यांच्या थीम बघितलेल्या आहेत. 5वा प्रश्न आहे, कोणत्या देशाने जगातील पहिली फ्रँचाइज आधारित रोड सायकलिंग लीग सुरू केली आहे? तर जसं IPL आहे, IPL मध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स वगैरे असे संघ तुम्हाला बघायला मिळतील. तर तसंच सायकलिंगची एक स्पर्धा जी आहे ती भारताने सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण जर बघितलं शहराच्या नावावरून काही संघ असतील. ही सायकलिंग लीग जी आहे ती भारताने सुरू केलेली आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी या लीगचा लोगो जो आहे त्याचं अनावरण केलं. ही लीग नोव्हेंबर 2026 मध्ये अहमदाबाद येथे होणार आहे. लीग मध्ये शहर आणि प्रदेशावर आधारित 8 संघ असणार आहे. पुढे जाऊया. 6वा प्रश्न आहे, बार्बी ड्रीम टीम 2026 मध्ये समाविष्ट होणारी जगातील पहिली क्रिकेटपटू कोण बनली आहे? तर जगातील पहिली क्रिकेटपटू बनली आहे स्मृती मानधना, जी बार्बी ड्रीम टीम मध्ये सामील झालेली आहे. आता बार्बी ड्रीम टीम काय आहे? तर बार्बी ड्रीम टीम जर आपण बघितलं तर ही अशा प्रकारचं ऑर्गनायझेशन आहे किंवा अशा महिलांना यामध्ये ऍड केलं जातं की ज्या खूप अडथळे पार करून आपापल्या क्षेत्रामध्ये पुढे आलेल्या आहे, त्यांनी आघाडी घेतलेली आहे. तर बार्बी ड्रीम टीम 2026 मध्ये इतर महिला समाविष्ट आहे, जसं की फेमस टेनिसचं नाव सेरेना विलियम्स USA आहे, केली गेरार्डी USA आहे, रेजिना सिर्व्हेंट अल्वाराडो मेक्सिकोचे आहे, क्लो केली UK चे आहे, हेलेन फिशर जर्मनीचे आहे, जोझा स्कुबिस पोलंडचे आहे, स्टेफन गिलमोर ऑस्ट्रेलियाची आहे. तर आपण जर बघितलं तर आता आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून मॅटेलने बार्बी ड्रीम टीम 2026 ही एक महिनाभर चालणारी एक जागतिक मोहीम सुरू केलेली आहे, ज्यामध्ये स्मृती मानधनाला सुद्धा ऍड केलेला आहे. मित्रांनो, आपल्या वेगवेगळ्या बॅचेस तुम्हाला आपल्या ऍपवर बघायला मिळेल. तर तुम्हाला यासाठी डिस्काउंट कुपन कोड आहे CJ लाईव्ह, तो तुम्ही अप्लाय करा आणि फी मध्ये डिस्काउंट मिळवा. 7वा प्रश्न आहे, फॉलिंग फर्टिलिटी रेट तपासण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने 3ऱ्या मुलाच्या जन्मावर 25,000 रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली आहे? तर आंध्र प्रदेशमध्ये काय होतंय मित्रांनो, फर्टिलिटी रेट जो आहे, जन्मदर जो आहे तो कमी होत चाललेला आहे. आणि मग त्यामुळे काय होणार आहे, तर आपण जर बघितलं तर म्हाताऱ्या लोकांची संख्या खूप जास्त वाढणार आहे आणि त्या तुलनेत तरुण लोक जे आहे ते खूप कमी शिल्लक राहणार आहे. आणि आंध्र प्रदेशमध्ये जर बघितलं तर जो काही फर्टिलिटी रेट असायला पाहिजे तर तो असायला पाहिजे हम दो हमारे दो किंवा 2.1 हा फर्टिलिटी रेट इन जनरल असायला पाहिजे. म्हणजे आज जर बघितलं तर आई वडील आहे, त्यांच्या पाठीमागे 2 मुलं असतील तर बरोबर लोकसंख्या स्थिर राहील. पण आंध्र प्रदेशमध्ये हा रेट निगेटिव्ह मध्ये म्हणजे समजून घ्या की 2 पेक्षा पण खाली गेलेला आहे. मग त्यामुळे जर बघितलं तर उद्या जो म्हाताऱ्या लोकांची संख्या खूप जास्त वाढेल आणि तरुण लोक कमी असतील आणि तरुणावर त्या म्हाताऱ्या लोकांचा बोजा जो आहे तो पडेल. यासाठी आंध्र प्रदेशने 3ऱ्या अपत्यासाठी 3ऱ्या मुलासाठी आपण जर बघितलं तर 25,000 रुपये आंध्र प्रदेश सरकार आर्थिक मदत देणार आहे. तर घटत्या प्रजनन दराला टोटल फर्टिलिटी रेटला आळा घालण्यासाठी लोकसंख्या स्थिर करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने लोकसंख्या व्यवस्थापन धोरण सादर केलं आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभेत सांगितले की राज्यातील एकूण प्रजनन दर सातत्याने कमी होत आहे. 1993 मध्ये तो 3.0 होता, आता तो 1.5 वर आलेला आहे. 1.5 वर म्हणजे समजून घ्या की 30 लोकांपाठीमागं फक्त 15 मुलं जन्म घेत आहेत.
30 मोठ्या लोकांपाठीमागे फक्त 15 लहान मुलं जे आहे ती जन्म घेत आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची. पुढे जाऊया. 8वा प्रश्न आहे, आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या राज्याने, सॉरी मी तर दीड सांगितलं तुम्हाला, दीडचा अर्थ काय आहे तर समजून घ्या की 20 जण असतील, ठीक आहे, 20 जण असतील म्हणजे आई वडील 10 जोडपे असतील, तर त्या 10 जोडप्यांना फक्त 15 मुलं होत आहे. याचा असा अर्थ आहे 1.5 चा. ओके, तर दीडचा अर्थ काय आहे तर दीड तर मुलगा होऊ शकत नाही, म्हणून आपण 10 जोडपे घेऊया, म्हणजे आई वडील असे 10 जोडपे घेतले तर त्यांना 15 मुलं होत आहे. तर अशा प्रकारे हे तुम्ही लक्षात ठेवायचे. आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या राज्याने मी हेल्थ मोबाईल ऍप सुरू केलं आहे तर मी हेल्थ मोबाईल ऍप जे आहे ते केरळ सरकारने सुरू केलेलं आहे. केरळ नागरिकांना जवळील रुग्णालय सेवा, रक्तपेढी, प्रयोगशाळा शोधण्यासाठी मदत करण्यासाठी मी हेल्थ मोबाईल ऍप लॉन्च केला आहे. हे ऍप ऑनलाईन अपॉइंटमेंट बुकिंग, ऑपरेशन, तिकीट निर्मितीची सुविधा देखील प्रदान करतं, ज्यामुळे राज्यभरातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये प्रवेश सुधारतो. 9वा प्रश्न आहे, WHO द्वारा कुष्ठरोगाचे सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून उच्चाटन अधिकृतपणे प्रमाणित करणारा अमेरिकेतील पहिला देश कोणता बनला आहे. तर आपण जर बघितलं WHO द्वारा कुष्ठरोगाचे सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून उच्चाटन करणारा अधिकृत देश जो आहे तो चिली बनलेला आहे. चिलीमध्ये लास्ट 1993 ला कुष्ठरोगाचा म्हणजेच लेप्रीचा रुग्ण आढळला होता. लेप्री कुष्ठरोगाचा जो काही आजार आहे तर त्याविषयी महाराष्ट्रातील एक फेमस नाव आहे जे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तर हा मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या जीवाणूमुळे होणारा रोग आहे कुष्ठरोग, ज्याला लेप्री म्हटलं जातं. तर यामध्ये बोटं वगैरे झडतात. तर चिलीला ही मान्यता मिळाली WHO कडून. 3 दशकांहून अधिक काळ झाला स्थानिक पातळीवर कुष्ठरोगाचा एकही रुग्ण आढळलेला नाहीये. हे जागतिक रोग नियंत्रण प्रयत्नांमध्ये एक महत्वाची कामगिरी आहे. चिलीमध्ये कुष्ठरोगाचा शेवटचा रुग्ण 1993 मध्ये आढळला होता. पुढे जाऊया. 10वा प्रश्न, इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायरमेंट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक काय? तर स्टार्टअप ब्लिंक नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, तर त्यांनी इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायरमेंट इंडेक्स नावाचा एक इंडेक्स काढलेला आहे, ज्यामध्ये भारताचं स्थान 54वे आहे. आणि याचे अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. आपण जर बघितलं तर चायना जो आहे तो 85व्या क्रमांकावर आहे, भारतीय निर्देशांकामध्ये पुढे 54व्या क्रमांकावर आहोत. तर स्टार्टअप ब्लिंक इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायरमेंट इंडेक्स 2026 जारी करण्यात आलेला आहे, जो 0 ते 100 चा स्कोर वापरून इथं तयार करण्यात आलेला आहे. मग आपण जर बघितलं तर भांडवल, पायाभूत सुविधा यांसारख्या मूलभूत व्यवसाय परिस्थितीचं मोजमाप करतो. भारताला 55 गुण मिळालेले 100 पैकी, आणि भारत जो आहे तो 54व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आणि तिसऱ्या क्रमांकावर युनायटेड किंगडम आहेत. 11वा प्रश्न आहे, कोणत्या नियामक संस्थेने दिशाभूल करणाऱ्या फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्सना, असं आहे ते फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्सना, म्हणजे काही लोक तुम्ही इंस्टाग्रामवर, युट्यूबवर शेअर मार्केट विषयी तत्वज्ञान देताना बघितले असतील की असं करा, या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा, तिकडे स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा. तर अशा खास करून फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स साठी म्हणजे काय असतं की एखादी कंपनी नवीन रजिस्टर होते आणि ती त्या लोकांना पैसे देते की तुम्ही आमचे स्टॉक लोकांना घ्यायचं सांगा, आणि मग ते लोकांना काय करतात, लोक बघत असतात युट्यूब, इंस्टाग्रामवर, आणि मग ते लोकांना सांगतात की हे ऍप वापरा, ह्या कंपनीचे स्टॉक घ्या. तर मग अशा लोकांना ओळखण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी सुदर्शन नावाची इनहाऊस, आपण जर बघितलं तर इनहाऊस AI सिस्टम, नाही AI सिस्टम आहे, तर कोणी सुरू केली तर सेबीने सुरू केलेली आहे. सेबी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर याचे अध्यक्ष कोण आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा, सेबीचे अध्यक्ष कोण आहे. तर सेबीने जर बघितलं तर एक नवीन मोहीम सुरू केलेली आहे फायनान्शियल इन्फ्लुएन्सर साठी, सुदर्शन नावाची AI सिस्टम सुरू केलेली आहे. जर कुठे चुकीचं माहिती देत असेल तर हे AI आधारित सिस्टम हे काय करेल तर त्या व्यक्तीला ब्लॉक करेल. आणि फायनान्शियल इन्फ्लुएन्सर हे असे व्यक्ती आहे जे सोशल मीडियावर आर्थिक गुंतवणुकीबद्दल माहिती किंवा सल्ला देत असतात. 12वा प्रश्न, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मार्च 2026 मध्ये कोणत्या ठिकाणी इफ्को सल्फ्युरिक ऍसिड प्लांटचं उद्घाटन केलं. तर इफ्को एक शेतीशी संबंधित महत्वाची कंपनी, ही वेगवेगळे खतं वगैरे बनवत असते. तर त्यांच्याशी संबंधित सल्फ्युरिक ऍसिड प्लांट जो आहे इफ्कोचा, तर त्याचं उद्घाटन जे आहे ते केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे पारादीप, ओडिशा येथे. तर सल्फ्युरिक ऍसिड प्लांट जो आहे इंडियन फार्मर फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड पारादीप येथील त्यांच्या युनिटमध्ये स्थापित केलं आहे.
यासोबतच अमित शहा यांनी भुवनेश्वर येथे राज्य सहकारी धोरण 2026 प्रकाशन केलं आहे आणि 1567 सामान्य सेवा केंद्रे राष्ट्राला समर्पित केली आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायरमेंट इंडेक्स मध्ये भारताचं स्थान, आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी असतो काय नाही, त्याची थीम जर शक्य झालं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि फॉलोइंग फर्टिलिटी रेट तपासण्यासाठी कोणत्या राज्याने तिसऱ्या मुलासाठी 25,000 रुपये आर्थिक रक्कम मदत म्हणून जाहीर केली आहे. तर हे तुम्हाला क्वेश्चनची उत्तर द्यायची. मग थांबूया आता आज आपण इथे, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये उद्या. तुमच्या सगळ्यांचा दिवस चांगला जावो. सगळ्यांना बाय बाय, जय हिंद.